नमस्कार, रीना होम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दुधीचे पराठे। खूप पौष्टिक बनतात आणि ज्यांना दुधी आवडत नाही त्यांच्यासाठी खास हे पराठे बनवा, म्हणजे ते नक्की आवडीने खातील। त्यांना समजणार देखील नाही की हे दुधीचे होते। त्यासाठी आपण बघूयात कसे केले। तर सगळ्यात आधी मी एकदम बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत। बारीक किसणीने किसल्यामुळे काय होतं ना, जेव्हा आपण पराठा शिजवतो तर तो लवकर शिजतो, त्यामुळे बारीक किसणीने किस करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हळद, धने पावडर, लाल तिखट पावडर घातलेली आहे। लाल तिखट पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता। मीठ घेतले चवीनुसार। ओवा घेतलात। ओवा आपण असं हाताने छान प्रेस करून टाकूया, म्हणजे त्याचा स्वाद छान होतो। आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसनाचं पीठ आणि याच्यामध्ये रागी फ्लावर घेतले 2 चमचे, नाचणीचं पीठ 2 चमचे आहे। तर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण मी घालते पराठ्यांमध्ये कारण की खूप छान चव येते त्याच्याने। आता पाणी आपल्याला आधी ॲड करायचं नाहीये। दुधीला जे पाणी असतं त्याच पाण्यामध्ये मळण्याचा प्रयत्न करायचा। शक्य तितकं हाताने दाबून थोडं थोडं घ्यायचं, वाटलं तर अगदी थोडं थोडं, आणि हे मळत जायचं, कारण की याच्यात आपोआपच पाणी सुटत जातं जसं जसं आपण पीठ मळायला घेतो। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं तरी याला रेस्ट करायला द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर बघू शकतात खूप सॉफ्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे। पराठे देखील तेवढेच सॉफ्ट होतात। आता याला आपण लाटून घेणार आहोत। तुम्हाला हवे तर मोठे तुम्ही लाटून घेऊ शकतात, पण मी इथे लहान साईजचे कटरने एकसारखे यावे म्हणून, डब्यासाठी लहान छान वाटतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात मुलांना, म्हणून मी हे असे लहान लहान करून घेतलेले आहेत, म्हणजे साईज देखील सेम होणार आणि दिसायला सुद्धा सुंदर होणार। तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। दोन्ही बाजूंनी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे। याला जास्त वेळ लागत नाही, 2-2 मिनिटं एका बाजूला परतलं भाजलं की पराठे रेडी होऊन जातात आणि झटपट देखील होतात, म्हणून म्हटले खूप झटपट टिफिनसाठी पौष्टिक असा आपण टिफिन आज देणार आहोत मुलांना। तर अशा पद्धतीने रेडी झालेले आहेत आणि लोणच्या सोबत तर त्याची मजा अजूनच छान येते। तर बघू शकतात रेडी झालेले आहेत आपले दुधी पराठे। नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनसाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।